दरम्यान या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी पोस्ट केलेली आहे ती पोस्ट आपण पाहतोय। टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला ही पोस्ट दिसते। राज ठाकरेंनी देखील आपली भूमिका आता मांडलेली आहे। GR रद्द केल्यानंतर राज ठाकरेंची ही महत्त्वाची भूमिका। इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला। सरकारनं या संदर्भातील 2 GR रद्द केले। याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली। हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र गूढच आहे, असं आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतायत। पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून 3 भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल 2025 पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला। त्यानंतर एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचा ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली। हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी। कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही, ही भीती असली पाहिजे। अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे। मी स्वच्छ शब्दात सांगतोय, समितीचा अहवाल येऊ दे किंवा येऊ दे, परंतु हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत। ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी, असा थेट इशारा देखील आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून दिलेला आहे। मराठी भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली, हा आनंद आहे। हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ देत, हीच इच्छा। मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन, असं राज ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर हिंदी भाषा सक्ती संदर्भातले GR रद्द केल्यानंतर आता महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी विचार मंथन केलं, चर्चा केली आणि त्यानंतर मात्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, कारण विरोधकांचा दबाव हा सातत्याने वाढत चाललेला होता। ठाकरे बंधूंनी ज्या मोर्चाची घोषणा केलेली होती त्या मोर्चाला पाठिंबा देखील विरोधकांचा वाढत चाललेला होता आणि त्यानंतर एकंदरीत सरकार नरमलं असंच म्हणावं लागेल, कारण ठाकरे बंधूंनी 5 जुलैला महामोर्चाची घोषणा केलेली होती। मात्र त्याआधीच हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भातले जे शासन निर्णय होते, जे 2 GR काढण्यात आलेले होते, ते 2 GR रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय झाला आणि देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली घोषणा केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।